अहो हां डबा संपवा हा. बाहेरचं काहीतरी खाता आणि मग डबा परत तसाच घेऊन येता. अगं मानसी, रोज घरची पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो ग कधीतरी. हो का? आप्पांना सांगावं लागेल मला हे. हे मानसी, तू बाकी काहीही कर हा, ही अशी मस्करी करू नको. काका काकू हां. चला खाली न्याहारीसाठी. आज शिरा केलाय मी. अरे वा, मग यायलाच पाहिजे. चव आहे माझ्या पुतणीच्या हाताला. अगं पण वहिनी बघणार होत्या ना न्याहारीचा आज. अगं हो, त्याचीच एक गंमत झाली मगाशी. गंमत? कसली गंमत? अगं म्हणजे आईचं काम मी केलं म्हणून माझं काम आप्पांनी आईला करायला सांगितलं. तुझं काम? आप्पांनी आईला काढ्याची औषधं आणायला पाठवलंय. अरे देवा, म्हणजे आज वहिनी भयंकर टेन्शन मध्ये असतील. हो ना. नाही, मानसी असती ना तर तिने लगेच केलं असतं. हो, पण तुम्हाला वस्तू सापडत नाही, मग रोज सकाळी सकाळी तुमच्या मागे मागे करावं लागतं मला. वस्तू सापडायला आधी त्या जागेवर असायला हव्यात ना. काय? काका काकू तुम्ही शांत व्हा ना. तुम्ही का भांडताय आपापसात? नाही ते जाऊ दे, ते पाकिट आणि रुमाल तेवढं देते. बरं काका. मी आलोच. काका ते अगं सई, तू प्रसन्न दादाने नाश्ता केला का हे बघितलंस का? जा 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 जा, बघ बघ बघ, जा जा पटकन जा. हो काका, मी देते बाबांना, पण ते अगं पण बिन काही नाही, दादाला आधी खायला दे, नंतर त्याला ऍसिडिटी होते आणि मग दुकानात जायला उशीर होतो. सई जा जा लवकर त्याला खायला दे. हो काका, पण ते तिकडे दुकानात गर्दी होईल, त्याच्या आत पोचायला हवा दादा. जा जा, आप्पा रागवतील नाही तर. जा 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 लवकरला. जा जा. हो हो आलोच मी. जा जा. हा हो. मानसी, तुला पण जायला हवं. कुठे? दुकानात. अहो मी दुपारी जाते ना दुकानात. इथलं सगळं. अगं मानसी, अगं चिनूची सगळी पुस्तकं खाली विखुरली आहेत. ती बॅगेत भर, नाहीतर चिठ्ठी घेऊन येणार शाळेतून तो गारटा. हो आलेच मी. जा जा. नाही मग हे इथलं सगळं कधी आवरू? अगं ते नंतर आवरता येईल. त्याचा खाली पसारा बघितला ना तर आप्पा बघ काय म्हणतील मग. हो हो, हे नंतर आले मी. हो जा 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 पटकन जा. आता उरलेला चिवडा खातो. वाह, गुड जॉब जॅक्सन, गुड जॉब. मायकल, तू खूपच टेन्शन देतोस हा. झालं. काय झालं ग? अगं रडतेस का? रडणं थांबव आणि नीट सांग बघू काय झालंय. अगं कल्पना, तुझी मुलगी लग्नाला आली आहे आणि तू रडतेस कसली? काय झालं आई? रडताय का अशा? नीट समजेल का आम्हाला काय झालंय ते? तुम्ही काढ्याचं सामान आणायला गेला होतात ना, मग कुठे आहे ती सामुग्री? झालं ना रडून? मग आता सांगा. आप्पा, मला असं वाटतंय आई घाबरतेय तुम्हाला. अरे मी काय राक्षस आहे का मला घाबरायला? राक्षस परवडला. अगं आई, काय झालंय? कुठे गेलंय सामान सांग. ते मी येताना. अरे अरे काही सभ्यपणा आहे की नाही? एवढ्यानी भोंगा वाजवायचा तो? सामान रस्त्यावर सांडलं. लहान मुलाच्या वर्ताना आहात तुम्ही. अरे असं कसं जाणलं? किती हा वेंढाळेपणा. अहो जाऊ द्या हो, कुणी मुद्दाम करतं का? अशी चूक कुणाकडूनही होऊ शकते आपल्यापैकी. हे बघा, माझ्या हातनं हे असलं कधी घडूच शकत नाही. अहो तुम्ही असामान्य आहात. आमच्यासारख्या पामरांकडून तर अशी चूक होऊच शकते ना. बरं, तुम्ही जरा शांत होता का? म्हणजे ती बोलेल हो. बोला. आप्पा, ते मी सगळं नीट घेतलं होतं.
आणि रस्त्यातून येताना एक दुचाकीस्वार जोरात माझ्या जवळून गेला, म्हणून मी दचकले आणि सगळं सामान रस्त्यावर सांडलं. अशा कशा दचकलात? अहो दचकणार नाही तर काय. हो आप्पा, आईची खरंच काही चूक नाहीये यात. मग आता तो काढा कसा बनवायचा? आपा, ईश्वरा, अरे तू का आलायस इकडे? त्या दिवशी एवढा मार खाल्लास, विसरलास वाटतं इतक्यात. तुमचं थिंग्स अँड चिठी. तुझ्याकडे कशी आली ही पिशवी आणि चिठ्ठी? सुनबाई, काय आहे? प्लीज त्यांच्यावर नका चिडू. सामान पडला तेव्हा चिठ्ठी मिळाला म्हणून घेऊन आला. आय थॉट इट इमर्जन्सी म्हणून आणला. साधा 2 अक्षरी मराठी शब्द घाई हा सुद्धा माहित नाहीये याला. तर काय? आपा, इमर्जन्सी इज इमर्जन्सी. इट्स बियॉन्ड लँग्वेज. प्लीज घ्या. नको, तुझ्या हातून ही औषधं मला नको आहेत. तर निघित ना. आपा, इंटेन्शन रॉंग नाही माझा. हेल्प करायचं म्हणून आणला. आय नो तुम्ही टेन्शनमध्ये, आणि टेन्शनमध्ये मेन्शन करतो तो मित्र. इट वॉज अ फ्रेंडली जेस्चर. अरे तुझ्यासारख्या कर्मदरिद्री माणसाशी मैत्री करण्यापेक्षा मी विहिरीत उडी टाकून जीव देईन. मी तुझा मित्र नाही, मित्र म्हणे. अरे माझ्या समोर उभं राहायची योग्यता तरी आहे का याची? तर काय? जाऊ दे, तुम्ही जरा शांत व्हा. हा, जाऊ द्या ना आप्पा. त्याला या शब्दांचे अर्थ कदाचित माहीत पण नसतील. आपलं काम झालंय ना, त्यांनी आणून दिले सगळे सामान. मी पण तेच म्हणत होते. दे रे. द्या इकडं. हे घे. परदेशी माणसानं स्पर्श केलेली औषधं मला नको आहेत. जाईत ना. आज काय उपाशी ठेवणार आहात का आम्हाला? नाही. चला कामाला लागा. चला चला. चल का? चल निघ. कल्पना, कर बाई एकदाचा स्वयंपाक, नाही तर हे येतील थोड्या वेळाने आणि लागतील डाफरायला. आजी, अगं मी घेतलीये ना भाजी चिरायला. होईल अर्धा तासात सगळं. अगं अर्ध्या तासात? तेवढ्यात हे 56 वेळा येतील आणि डोकावून जातील. घरातल्यांवर डाफरण्याशिवाय येत आहे काय त्यांना? अगं काय झालं? अगं अजून किती वाईट वाटून घेणार आहेस? आई, माझ्यामुळे झालं सगळं. हे बघ, लहान मुलीसारखं करू नकोस हा कल्पना. त्यांना काय जाते चिडायला? पण माझी चूक होतीच. आप्पांनी पहिल्यांदा मला हे काम सांगितलं आणि मी नाही करू शकले. अगं पण तू इथून निघताना तुला स्वप्न पडलं होतं का गाडीवाला येणार आहे म्हणून? नाही. अगं म्हणूनच म्हणते, विसर आता ते. नको विचार करू. पण माझ्यामुळे नुकसान झालं ना. आप्पांचा काढा नाही करता आला. आई, अगं तू काय एवढी काळजी करतेयस? तू ये, तू बस बघू. ये बस. अगं, पण बस सई. इथे बस. बस बस इथे. आई शांत हो. चुकलं माझं आई. आई पाणी हे घे, घे. घे पाणी पी. तो गाडीवाला जर आला नसता तर तू पोहोचलीच असतीस ना इथे औषध घेऊन. पण नाही ना झालं तसं. अगं जाऊ दे ग आता. किती केस पाडायचा? त्या बिचाऱ्या नचिकेतने पण खूप प्रयत्न केले, पण माझ्यामुळे अप्पांची बोलणी त्याला खावी लागली. अप्पांनी त्याला काही केलं असतं तर? अगं झालंय का पण तसं काही? डरकाळ्याच फार ह्यांच्या. मला ना खरं कौतुक वाटतं बाई त्या मुलाचं. अप्पासारखे त्याला ओरडत असतात, पण बिचारा आला आपल्या घरी औषधं आणि ती चिठ्ठी परत करायला. त्याला माहिती होतं औषधं पडली हे कळल्यावर अप्पा मला ओरडतील. यांची ख्यातीच आहे ना तशी सगळीकडे. पण माझ्यासाठी खरंच खूप मोठी जोखीम पत्करली नाही त्यांनी. उगीच इतके दिवस मी त्याला नावं ठेवत होते.
गुणी आहे मुलगा. आहेच गोड. पटलं ना तुलाही आता? हो. त्याच्या जागी दुसरा कोणी असता ना आई तर म्हणाला असता मला काय करायचंय, मी कशाला जाऊ. पण हा आला बिचारा आपल्या घरी. आहेच ग तो तसा गोड पोरगा आहे. हो ना. अगं बाई पोळ्या करायच्या राहिल्या त्या आधी करते. अप्पांना गरम लागतील ना. हो 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 करा आणि वाढा एकदाच. हो. आई मी काय म्हणते, नचिकेतसाठी काहीतरी करून घेऊया का आपण उद्या? लाडू करू त्याच्यासाठी. बघ त्याच्यासाठी काहीतरी करावं असं तुलाही वाटलं ना? हो. हे बघ चांगले साजूक तुपातले कर. हो चालेल. हो. Who's here at this time? Sai, come in, come in. Come fast. Sit. I'll be back. Don't move. मी आसानवर बसणार. अहो अहो हे काय? पदानी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे सजावना होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवितवा अन्नाय पूर्ण ब्रह्मा उदर वर्णा नोए जानी जे एदना कर्म जय जय रघुवीर समर्थ. How was it? छान छान झालं. See, I'm a good student. हो नक्कीच. खूप मेहनत घेतली आहे तुम्ही. So, tell me, तू इथे कसा काय? अहो तुम्हाला धन्यवाद द्यायचं राहून गेलं. For what? तुम्ही सकाळी घरी येऊन ते औषधं परत करून गेलात म्हणून. Come on, that's not a big deal. अहो नाही, तुम्हाला माहित होतं तुम्ही जर तिथे आलात तर आप्पा तुमच्यावर चिडतील, तरी सुद्धा तुम्ही तिथे आलात. I did it for auntie. ते ना bad feel होत होता. She was crying, so त्यांच्यासाठी केलं. तुमच्यासाठी जरी ही मोठी गोष्ट नसली तरी. ताई, तू फ्रेंड व्हावी म्हणून केला असं नाही वाटलं, राईट? नाही, असं का वाटेल मला? Then that's great. आता माझ्या मनात कसलाच गैरसमज नाहीये. Cool. So we don't have any misunderstandings now. चला निघते मी. Yeah. Sai, we're still not friends. नाही नाही होत आपण फ्रेंड्स आणि होणारही नाही. Cool. No issues. तू नाही मला फ्रेंड म्हणत, इट्स ओके. मी म्हणतो यू आर माय फ्रेंड, बेस्ट फ्रेंड. अहो पण इट्स ओके. इफ यू से तू माझा फ्रेंड नाही, आय एम ओके विथ इट. इट्स फाईन. इफ यू से मी पण तुझा फ्रेंड नाही, इवन आय एम फाईन विथ दॅट. बट व्हॉट्स द वर्ड यू से? नाता. आपलं नातं आवडतं मला. मलाही खूप आवडतं. You scared me. इथे काय करता? हे घ्या, तुमच्यासाठी आणलंय. खाऊन बघा, आवडेल तुम्हाला. I love this part of things. नेम विसरलं पण. अहो चकली आहे ती. Yeah, right. चांगली चकली. I like this a lot. Thanks. थँक्स म्हणायचं असेल तर आजीला म्हणा. तिनेच मला सांगितलं तुम्हाला नेऊन दे म्हणून. देवकी, she is really sweet. ती माझी फ्रेंड आहे. तिला थँक्स सांग. हो माहित आहे मला.
बरं चला मी निघते. वेट टेक द प्लेट बॅक. आपा चिडणार, प्रॉब्लेम होणार. अहो नाही तुम्ही कशाला एवढ्या घाईत खाताय? आरामात खा, नंतर ही ताटली घेऊन जाईन मी. यू वेट, I'll finish it. Wait. अहो नाही मला निघावं लागेल. आप्पा येतील. आप्पा येणार नाही. चल. अहो नाही मला निघावं लागेल. तुम्ही खा, आरामात खा. Eat it fast, don't worry. अहो नाही तुम्हाला ठसका लागेल. तुम्ही असं खाऊ नका. बघा लागला ना ठसका, जाऊन पाणी प्या आधी. सई. आप्पा. आप्पा आले. बरं चला मी निघते. शुभरात्री. गुड नाईट. सुप्रभात. एका वर्तमानपत्रात पूर ओसरल्याची बातमी, दुसऱ्या वर्तमानपत्रात पुराच्या पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. विश्वासार्हता म्हणून राहिलेली नाहीये या बातम्यांमध्ये. हो ना. ढीगभर जाहिरातींमध्ये तोंडी लावल्यासारख्या आपल्या या अशा छोट्याशा बातम्या. आप्पा काढा घेताय ना? हो. गरम आहे ना? हो आत्ताच केलाय. हा. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. काय सांगताय? बरं. हा. सुनबाई, तुमच्या माहेरून आलाय दूरध्वनी. घ्या. हो घेते. हा बोल ग. सुनबाईंच्या मातोश्रींची तब्येत बरी नाहीये. त्यांना निघायला हवं लगेच पुण्याला, कारण त्यांची तिथे गरज आहे. हो आणि तिचं मनही नाही लागणार इथे. आप्पा एक विचारायचं होतं. परवानगी घ्यायची काहीही गरज नाहीये. तुमची तिकडे गरज आहे. तुम्ही पुण्याला जायला निघा. पटकन निघा. पुढल्या अर्ध्या तासात तुम्ही गाडीत बसलेल्या हव्यात. हो निघते. निघा. थांबा जरा. काय झालं? नको जाऊ. थांबा. या मराठी शब्दाचा अर्थ जाऊ नका असा होतो का? नाही. जाताना तुम्ही एकट्या जाऊ नका. कुणाला तरी सोबतीला घ्या, कारण अशा वेळी एखादं माणूस असावं बरोबर. आप्पा मी जाईन ना एकटी. काहीच गरज नाहीये माझ्या बरोबर. गरज आहे की नाही हे तुम्ही ठरवायचं नाही. सई तू जा. नको सई कशाला? मी जाईन ना आप्पा. अगं काकू मी येते. आप्पा मी जाते काकू सोबत. तू कशाला येतेस? मी जाईन खरंच. काकू तू एकटी जाऊ नकोस, मी येते. हे बघा, चर्चा करायची काहीही गरज नाहीये. तुम्ही पटकन निघा. 8:30ची गाडी गाठा. चला निघा. हो. सई जा आता. हो आप्पा. कसं सांगू त्यांना? काय या पावसाचं रे. हा भाई मी बोलतोय. गुड मॉर्निंग. थोडं काम आहे त्यामुळे उशीर होईल यायला. हा अर्ली कॉल केला. लेट मी स्लीप. काय अजून झोपलाय तू? व्हॉट डू यू मीन बाय अजून? अरे घड्याळात बघ वाजले किती. व्हॉट? इट्स 8. अरे 8 वाजले आता. 8. ओ गॉड. थँक्स. लेट कॉल केला तू, आधी का नाही केलं? काय भाई
भलाई का जमानाच नाही रहा. Keep the phone now. साई अपसेट होणार, येऊन गेला असणार.